विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. सर्वांना नमस्कार. आज दिनांक 28 जुलै 2021 आणि आज आपण पाहणार आहोत एक OMR सीट जी आहे नवोदय विद्यालयाची. काल आपण पाहिली शिष्यवृत्ती परीक्षेची. नवोदयाची परीक्षा सुद्धा होणार म्हणून निरोप आलेला आहे आणि एक बदल कालचं झालेलं लक्षात आला असेल. 8 ऑगस्टची परीक्षा आणखी एक दिवस पुढे सरकलेली आहे, ती 9 ऑगस्टला आहे आणि प्रत्येकाचे हॉल तिकीट आपल्या लॉग इन वर म्हणजे तुमच्या मुख्याध्यापकांना ते माहित असणारच आहे. आता त्यांच्याकडे ते आलेले आहेत. महाराष्ट्र शिक्षण परिषदेचा, राज्य शिक्षण परिषदेचा रात्री मेसेज आलेला आहे की विद्यार्थ्यांचे हॉल तिकीट तयार आहेत. तेव्हा ते आपण सरांशी संपर्क साधावा आणि त्यांच्याकडून आपला परीक्षा क्रमांक किंवा आपला हॉल तिकीट काय आहे ते आपण सरांकडून जाणून घ्यावं. आता आपण पुन्हा एकदा फक्त दाखवतो, फक्त कागदावर, नंतर तुम्हाला मी सेट हे सुद्धा दाखवेल. ही आहे आपल्या इयत्ता 5वीच्या विद्यार्थ्यांसाठी आणि 8वीच्या विद्यार्थ्यांसाठी असलेली एक उत्तरपत्रिका. याच्याबद्दल आपण काल माहिती घेतली की होती शिष्यवृत्तीच्या संदर्भामध्ये. आता आज आपण माहिती घेणार आहोत ती नवोदयच्या. आता ही अगदी ओरिजिनल आन्सर सीट आहे, म्हणजे याच प्रकारचे आन्सर सीट तुमच्याकडे येते, याच कलर मध्ये येते आणि अशाच पद्धतीची येते, सेम ऍज इट इज. ही जी आहे हे डमी आहे, म्हणजे एक नमुना उत्तरपत्रिका तुमच्या समोर आहे. फक्त त्या उत्तरपत्रिकेत नेमकं काय आहे, काय बरेचंय, काय नाही, ह्या 2-3 गोष्टी समजून घेण्यासाठी फक्त आपण या ठिकाणी तासे काय घेणार आहोत. पहिल्यांदा तुम्ही एक लक्षात घ्या की आपल्याला अनुक्रमांक एक. आवाज येतो ना माझा क्लिअर? हो सर, येतोय आवाज. अनुक्रमांक म्हणजे त्या ठिकाणी तुमचा रोल नंबर असतो, म्हणजे परीक्षा क्रमांक. हा तुम्हाला दिलेला 1 2 3 4 5 6 7 अंकी. आपण गृहीत धरूयात एका विद्यार्थ्याचा अनुक्रमांक 6 7 0 8 3 5 4 असा एका विद्यार्थ्याचा परीक्षा क्रमांक आहे असं आपण गृहीत धरूया आणि आपण कृतीला सुरुवात करूया. कृतीला सुरुवात करण्यापूर्वी तुम्हाला तुमच्याकडे सगळ्यांकडे डब्याची वही आहे. ज्या विद्यार्थ्यांकडे डब्याची वही आहे त्याच्यासाठी खूप फायदा फास्टली होईल हा. मग या ठिकाणी आपल्याला काय असतं समजून घ्या. मी लागलीच उत्तरपत्रिका तुम्हाला स्क्रीन शेअर करून दाखवणार आहे. इथं वरती तुम्हाला 1 2 3 4 5 6 7 8 1 2 3 4 5 6 पर्यंत आहे. 1 2 3 4 5 6 7. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला 7 कॉलम्स अँड रोज या ठिकाणी दिलेले आहेत. आता हे नंबर इथं नाही ना की मी फक्त टाकेल. मला आपल्याला किती नंबर करायचे, आपल्याला किती नंबर लागणार आहे, किती डबे आपल्याला लागणार आहे, सारणी कशी आहे. आता समजा हा नंबर आपण इथं लिहिला. फॉर एक्झाम्पल हा परीक्षा क्रमांक तुम्ही इथं लिहिणार आहात. काय आहे तुमचा परीक्षा क्रमांक? 6 7 0 8 3 5 आणि 4 अशा पद्धतीनं तुमचा परीक्षा क्रमांक लिहिण्यासाठी तुम्हाला जागा आहे. तो कुठे आहे ते तुम्हाला स्क्रीन शेअर करून पुन्हा दाखवणार आहे. आणि इथं खाली जर तुम्ही लक्ष दिलं तर खाली सगळे आता अंक असे आहेत, 0 पासून सुरुवात आहे, 0 पासून 9 पर्यंत. 0 1 2 3 4 5 6 असं 9 पर्यंत आणि प्रत्येकाला राऊंड आहे. मी फक्त 1-2 डबे तुम्हाला इथे फक्त करून दाखवतो. 0 0 1 2 3 4
5 9 पर्यंत सगळ्या याच्यामध्ये तेच आहे. करायचं काय असतं आता इथं परीक्षा क्रमांक लिहिला म्हणजे काम संपलं नाही. तुम्हाला 2 प्रकारे पूर्ण करायचे. पहिल्याच्या मध्ये तुम्हाला पेज नंबर 2 वर टू बी फिल्ड बाय कॅन्डिडेट आहे. मी स्क्रीन शेअर करून तुम्हाला पूर्ण दाखवणार काही काळजी करू नका. इथं 6 आहे याचा अर्थ या रकान्यामधल्या 6 ला तुम्हाला गोल करायचं. बाकी कोणत्याही अंकाला गोल करायचं नाही. फार इझी टेक्निक आहे, काही विशेष नाही. नवीन काहीतरी वाटतं पण त्यात काय शिकायला मिळतं ते लक्षात घ्यायचं. 5 6 7 हे 9 पर्यंत राहणारच आहे. इथं 7 आहे आपला तर आपल्या या 7 ला क्लिक करायचं. याला पूर्ण गोल करायचं. याला राऊंड करून घ्या. इथं 0 आहे तर इथं आपण पहिलाच रकान्यामध्ये असलेला 0 त्याला गोल करायचं. म्हणजे एका डब्यामध्ये एकच अंक गोल करायचा. नाहीतर माझा नंबर 6 आहे 7 आहे 0 आहे इथं 6 ला एक गोल 7 ला एक गोल 0 ला एक गोल 8 ला एक गोल 5 ला एक गोल 3 ला एक गोल आणि 4 ला एक गोल. तर नेमका OMR सीटचा अर्थ काहीही लागणार नाही आणि तिथं आपली उत्तरपत्रिका बाद होऊन जाईल. सो बी केअरफुल. मी स्क्रीन शेअर करून तुम्हाला लॅपटॉपवरून दाखवतो. मी ही स्क्रीन बंद करतोय तुम्हाला मी लॅपटॉपवर घेऊन जातो. फक्त आवाज तुम्हाला मोबाईल मधून येईल पण स्क्रीन तुम्हाला लॅपटॉपची दिसेल. आता स्क्रीन पहा तुम्हाला लॅपटॉप मध्ये दिसते का? हो सर दिसते. एक जण पण रिप्लाय आला म्हणजे मला सगळ्यांचा रिप्लाय आला बेटा. ओके आता पहा या ठिकाणी मी डेस्कटॉपवरच OMR नवोदयची ठेवलेली आहे. जस्ट वेट. थोडस वेळ घेईल. 1 मिनिट. चला मी ती स्क्रीन थांबवतोय. लॅपटॉपवरून थोडं वेळ जास्त घेत आहे तिथं तर आपण दुसरा पर्याय करूयात. येस पहा या ठिकाणी तुम्हाला दुसरी स्क्रीन दिसेल आणि या ठिकाणी ही OMR रेंज तर पुष्कळ आहे. यस आता पहा OMR सीट दिसते का मला सांगा. हा चला आता आपण काल फक्त पाहिली होती आपण शिष्यवृत्ती संदर्भात. आज आपण फक्त पाहणार आहोत नवोदयचे कारण हे अतिशय महत्वाचे. या ठिकाणी चुका केल्या आणि तुम्ही पूर्ण 80 पैकी 80 प्रश्नांची योग्य उत्तरे दिला तरी आपण बाद ठरू शकतो. म्हणून कोणती काळजी घ्यायची. पहिल्यांदा पहा या ठिकाणी दिलेल्या सूचना अगोदर तुम्ही वाचा. इथं सुरुवातीला त्यांनी प्रश्न 1 वरचं काही दिलेलं नाही. प्रश्न 2 वर त्यांनी देण्यासाठी स्पष्ट एक पेन दाखवलेली आहे. प्रश्न 2 पर उत्तर अंकित करने के लिए अनुदेश.
हिंदी भाषा, शब्द वेगवेगळे आपल्याला नवीन ऐकायला मिळतील. अनुदेश म्हणजे सूचना. यूज ब्ल्यू ऑर ब्लॅक बॉल पेन. पहिल्यांदा तर आपल्याला कांडीची, आपण ज्याला म्हणतो पेन म्हणजे रिफिल असणारी, आपल्याला जेल पेन चालणार नाही, बॉल पेन वापरायची ब्ल्यू और ब्लॅक. त्याच्यानंतर केवळ नीले काले पेन से गोले को गहरे निशान से भरिए. अगदी तीच सूचना जी शिष्यवृत्तीला होती. कृपया पुरे गोले को गहरे निशान से भरिए, म्हणजे पूर्णाकृती त्याची पूर्ण करा, तुम्ही गोल रिकामा ठेवू नका. प्रत्येक प्रश्न का उत्तर केवल एक ही पूरे गोल में गहरा निशान लगा कर दीजिए, जैसे नीचे दिखाया गया है. मग या ठिकाणी तुम्हाला रॉंग आणि राईट दाखवलेले आहेत. पहिल्या ठिकाणी 2 गोल केलेत, या ठिकाणी पहा तुम्हाला दिसते. ए आणि डी गोल केलंय, तो सुद्धा रॉंग म्हणते, गलत. त्यानंतर तुम्ही डी ला गोल केलंय आणि ए ला फुली मारली, ते सुद्धा गलत. तुम्ही तिसऱ्या चित्रामध्ये पाहिलं तर डी ला राईटचं चिन्ह आहे आणि ए ला रॉंगचं आहे, ते सुद्धा रॉंग. चौथी शक्यता, नुसतं तुम्ही अर्धा गोल केलेला आहे, ए प्रकार, ए पर्याय, तोही रॉंग. आणि करेक्ट काय आहे तर डी हा एक पूर्णतः रंगवलेला गोल. आता प्रत्येक प्रश्नाचं उत्तर डीच असेल का, की इथं डीच दाखवले म्हणून? नाही सर, ए सी बी पण येऊ शकतं सर, या तिन्ही पैकी पण येऊ शकतं. नाहीतर आम्हाला ऑनलाईन मध्ये सांगितलं की फक्त जर तुम्ही डी जर चांगला गोल केला तर उत्तर बरोबर येतं, असं नाही. तर डी एक नमुना दाखल तुम्हाला उत्तर पर्याय गोल करून दाखवलेला आहे. सूचना मराठीत पण आहेत, इंग्रजीत पण आहेत. नंतरची सूचना आहे, इस OMR उत्तर पत्रिका पर कच्चा काम करना मना है. कुठेही तुम्हाला रेष मारायची नाहीये. एखादं उदाहरण सोडवण्यासाठी तिथं तुम्हाला काहीही उदाहरण सोडवण्यासाठी पेनने किंवा पेन्सिलने कच्चं काम करायचं नाहीये. प्रत्येक प्रश्न का उत्तर पत्रिका में दिए गए क्रमांक के सामने संगत गोले में निशान लगाकर दीजिए. म्हणजे उत्तर पत्रिकेत आपण गोल केलं 5 ला आणि प्रश्न पत्रिकेमध्ये तो प्रश्न पाहिला होता 15 ला. असं जर झालं तर 15चं उत्तर 5 ला नाही येणार. म्हणून ज्या क्रमांकाचा प्रश्न त्याच क्रमांकाचं उत्तर गोल करा. आता मुख्य गोष्ट पाहणार आहोत आपण या ठिकाणी. इथं हा तुम्हाला अनुक्रमांक म्हणजे रोल नंबर भरायचा आहे. जर तुम्हाला ऑलरेडी जर आला छापून तर चांगली गोष्ट, कदाचित नाही येणार. जर नाही आला, कारण इथं त्याने काय दिलेलं आहे, नीचे दिए गए रिक्त स्थानों को केवल नीले और काले बॉल पेन से भरे, म्हणजे तुम्हाला भरायचंच आहे, म्हणजे तुम्हाला येणार नाही. छापील तुम्हाला येणार नाही, शिष्यवृत्तीला येते पण इथं नाही येणार. म्हणजे तुमचा तुम्हाला रोल नंबर टाकायचा आहे. रोल नंबर टाकताना पुन्हा एक लक्षात घ्या, आपल्या लिहिण्याच्या पद्धती 4 बंद आकृती काढा. 1 ला टोप फिप काही देऊ नका. काही जण 1 ला खालून त्याला आपल्या पंढरीच्या पांडुरंगाची वीटकर देतात, वरून टोपी देतात. काही तसं करू नका. 1 साठी फक्त आणि फक्त खडी रेष म्हणजे उभी एक रेषा काढा. 2, 3 ची सुद्धा रचना तुम्हाला माहिती आहे. 4 कसे काढायचे, टोटली अंक इंग्लिश म्हणजेच आंतरराष्ट्रीय लिपीच वापरायची. नंतर अभ्यर्थी का नाम बड़े अक्षरों में, नेम ऑफ द कैंडिडेट इन कैपिटल लेटर, इथं फक्त नाव आडनाव. नंतर पिता का नाम म्हणजे इथं वडिलांचं नाव आडनाव, इथं आपलं नाव पूर्ण नाव टाकायचं नाही, नाव आणि आडनाव. आलं छापून चांगली गोष्ट, नाही आलं तर आपण फक्त लक्षात ठेवायचं मला नाव आणि आडनाव. फॉर एक्झाम्पल तन्मय असेल तर तन्मय भूतकर एवढंच टाकेल, आणि दुसऱ्या डब्यामध्ये इथं त्यानं महेन भूतकर एवढंच टाकेल. म्हणजे 2च शब्द त्या ठिकाणी आले पाहिजेत, नाव आणि आडनाव. त्यानंतर आपल्याला तिसरी कृती करायची आहे. इथं एवढी एक काय आहे, इथं पहा या रकान्यामध्ये अगर आपका अनुक्रमांक 5 आणि 1 दिलेला आहे, फॉर एक्झाम्पल 1732 है, तर तो तुम्ही कसा भरणार, तर त्याने पूर्ण भरून दाखवलेला आहे. 1च्या खाली फक्त 1 हा गोल केलेला आहे. सेकंड रो मध्ये 7 ला गोल केलेला आहे. थर्ड रो मध्ये 3 ला गोल केलेला आहे. 2 मध्ये 2 ला गोल केलेला आहे. 1 साठी 1 मध्ये गोल केलेला आहे. 6 लेटर मध्ये 7 ला गोल केलेला आहे. आणि शेवटी त्याने 2 ला गोल केलेला आहे. म्हणजे एका रकान्यात एकच अंक गोल केलेला आहे. हा काय होता, अनुक्रमांक. नंतर असतो बुकलेट क्रमांक, म्हणजे तुमच्या समोर जी
हाँ यस, इथं अडचण असेल तर विचारा बेटा. यस, यू हॅव एनी क्युरी और एनी डाऊट? सर हा, ते नंतर ते आपलं ते रोल नंबर आणि बुकलेट नंबर भरल्यानंतर त्याच्यानंतर दोन अजून खान तक्ते असतात. त्याच्यानंतर आपली स्टेट लिस्ट ते असते, ते सरांना भरायचं असते का? ते सांगतो आता, तिकडेच चाललो आपण काय काय आहे ते. त्यानंतर काय आहे, अगर आपकी मुख्य प्रश्न पुस्तिका नंबर असा आहे तर त्या प्रश्न पुस्तिकेचा नंबर म्हणजे प्रश्नपत्रिकेच्या वरती तुम्हाला ABCD सेट नुसार तुम्हाला एक प्रश्नपत्रिकेचा कोड येईल. तो कोड तुम्हाला इथं टाकायचा आहे आणि त्यानुसारच तुम्हाला एका लाईन मधील एका अंकाला तुम्हाला गोल करायचंय, सेम ऍज इट इज. आणि तुम्ही आज असं गृहीत धरायचंय की माझा पेपर चालू आहे, तुम्ही तुमचा अनुक्रमांक 7 अंकी तयार ठेवा, तुम्ही तुमचा एक प्रश्नपत्रिकेचा एक 7 अंकी क्रमांक तयार ठेवा आणि असे रकाने तयार करा आणि वहीवर ते भरून ग्रुपवर शेअर करा. म्हणजे कोणाचं चुकतंय हे मला सांगता येईल आणखी, कारण याच्यामध्ये आपल्याला आता चुका नकोय. इथं चुका झाल्या तर आपल्याला माफी नाहीये. इथं म्हणू शकत नाही सर माझ्या 80 बरोबर आले सर, प्लीज हेल्प मी. नो, देअर इज नो, काहीच तिथं हे नाही, एक्सक्यूज, नो एक्सक्यूज. त्याच्यानंतर इथं पहा, आता तू जे म्हणाला होतास ते इथं पहिल्यांदा झालं काय होतं, अनुक्रमांक. नंबर 2 ला काय होतं, प्रश्नपत्रिकेचा क्रमांक. नंबर 3 ला काय आहे, अगर आपका राज्य 3, जिल्हा 10, खंड 1, खंड म्हणजे तालुका, इथं राज्य, खंड म्हणजे तालुका बेटा, केंद्र 1 आहे तर काय काय करायचं. मग इथं स्टेटला त्यांनी नंबर दिलेला आहे, 2 अंकी नंबर दिलेले आहेत, 0, 3. मग तिथं 0 आणि 3 ह्या दोन डब्यातील वेगवेगळ्या सारणीतील 2 अंकांना गोल केलेला आहे. डिस्ट्रिक्ट साठीचा कोड त्यांनी काय दाखवलाय, 10, म्हणजे 0, 1. इथं 1 आणि 0, पहिल्या रकान्यामध्ये 1 च्या खाली 1 आणि नंतर 0, म्हणजे इथं सुद्धा तो खंड आपल्याला लिहायचा आहे. जर समजा तिथं ऑलरेडी छापून आला आपल्यासाठी, कदाचित नाही येणार, कारण केंद्र शासनाचं आहे आणि परीक्षा ही पूर्ण ग्रामीण स्तरापर्यंतची आहे, त्यामुळे प्रत्येकाचं उत्तर वेगळं असणार आहे. त्यामुळं इथं ज्या विद्यार्थ्यांना काही गोष्टी समजत नाहीत त्या समजण्यासाठी किंवा समजून घेण्यासाठी पर्यवेक्षकांची तुम्ही मदत घ्यायची. सर मला इथं समजलं नाही, पण मनानं कोणताही अंक गोल करायचा नाही. मला तरी वाटतं मुलांशी गप्पातील मुलांना जास्त मदत घ्यायची काम पडणार नाही. तुम्ही कम्प्लिटली यामध्ये परफेक्ट होणार आहात, काहीच अडचण नाही तुम्हाला. मग फक्त लक्षात ठेवायचं की माझ्या जिल्ह्याचा कोड काय आहे, माझ्या ब्लॉकचा कोड काय आहे, सेंटर कोड काय आहे, डिस्ट्रिक्ट कोड काय आहे. आणि समजा तुम्हाला सापडलंच नाही, सर याचे कोड कुठे की सर मला सापडले नाही, सोडून द्या, नक्कीच पर्यवेक्षक तुम्हाला मदत करतील. पण त्यांना सांगा सर मी हे भरलेली नाही माहिती आणि माझी ही माहिती राहिलेली आहे. उत्तर विचारू नका त्यांना, सर माझा 50वा प्रश्न राहिला हो सर सांगता का, ते नाही, माझा हा कोड लिहायचा राहिलाय सर हे सांगा, तिथं ते करतील मदत. त्यानंतर अगर प्रश्न नंबर 8 का उत्तर ए है, म्हणजे इथं तुम्हाला एका प्रश्नाचं उत्तर तुम्हाला लिहून दाखवलेलं आहे, तर तुम्हाला उत्तर कसं लिहायचंय, तर उत्तर पत्रिकेमध्ये तुम्हाला क्वेश्चन नंबर 8 सर्च करायचा आहे आणि त्या 8च्या समोर असलेल्या ए ला तुम्हाला गोल करायचंय. म्हणजे अशा पद्धतीचं एक छानपैकी एक नमुना आपल्याला या ठिकाणी त्यांनी दिलेला आहे. त्या सगळ्या सूचना आहेत, त्या सूचना नीट वाचा. त्याच्या सोबतच महत्वपूर्ण काय ते सुद्धा वाचा. मी आज एक ग्रुपवर तुम्हाला टाकतोय, ग्रुपवरच्या पुन्हा या सूचना पहा. अशी पूर्ण उत्तर पत्रिका तयार करा. हा यस सर आपल्याला ते तुम्ही आता दाखवलं ना की ते कोड नंबर वगैरे, तर ते आपण म्हणजे हे करायचं का, वरच खाली हे करायचं का? नाही नाही, तुम्हाला जर तिथं दिला तर करायचं बेटा, जर नाही दिला आणि तुम्हाला माहित नसेल तर तो कोड तुम्हाला तुमची सर त्या ठिकाणी पर्यवेक्षक जे असतील ते तुम्हाला मदत करतील, काही अडचण नाही त्या ठिकाणी. तिथं फक्त असं नाही करायचं, नाही नाही माझ्या जिल्ह्याचा कोड एकच आहे, कशावरून एक आहे आपल्याला माहिती आहे का, खात्रीपूर्ण नाही, आपल्याला खात्रीपूर्ण माहित नाही तर आपण करायचं नाही. तुमच्या प्रवेश पत्र म्हणजे तुमचं जे आयडेंटिटी कार्ड आता येईल त्याच्यावर तुम्हाला ती पूर्ण सूचना मिळून जाईल. ओके, त्या ठिकाणी तुम्हाला कदाचित हे कोड तुम्हाला सगळे मिळतील
किंवा सुरुवातीला उत्तरपत्रिका दिल्यावर 10 मिनिटे तुम्हाला अगोदर उत्तरपत्रिका दिली जाते, त्या ठिकाणी सर तुम्हाला सूचना देतात. त्यावेळेस आपलं काम करण्यापूर्वी आपण अगोदर सर काय सूचना देतात समोर त्या पर्यवेक्षकांच्या सूचना काळजीपूर्वक ऐकायच्या. कारण नवोदय ही एक लाईफ चेंज एक्झाम आहे. नवोदय असेल, सातारा असेल, सातारा सैनिक शाळा जे आहेत, हे तुमचं आयुष्य बदलून टाकणार काही परीक्षा आहे. पुढे गेल्यावर MPSC वगैरे आहेत. पण आता कदाचित समजा आपल्यापैकी काही विद्यार्थी जर इथं सिलेक्ट झालो तर तुमचं 10वी-12वी पर्यंत शिक्षण हे अगदी मोफत आणि दर्जेदार पद्धतीचं त्या ठिकाणी असतं. त्याचा अनुभव मी स्वतः घेतलेला आहे, म्हणून तुम्हाला मी नवोदय बद्दल थोडंसं जास्त सांगते. मग इथं इम्पॉर्टंट मध्ये काय सूचना दिली ती पण आपण वाचूयात. अभ्यर्थी इस बात का ध्यान रखे. आता आपल्याला शब्द नवीन वाटतात. अभ्यर्थी म्हणजे विद्यार्थी, जो अभ्यास करतोय तो. नाहीतर नाही हे अभ्यर्थी म्हणले, मला काय, मला कुठं सांगितलंय नाही. पण खाली वाचा द कॅन्डिडेट, आणि कॅन्डिडेट म्हणजे उमेदवार, कारण तुम्ही परीक्षा देणारे एक उमेदवार आहात. म्हणून इथं अभ्यर्थी म्हणजे तुम्ही परीक्षार्थी. इस बात का ध्यान रखे कि मुख्य प्रश्न पुस्तिका में छपा हुआ कोड और उत्तर पत्रिका के पृष्ठ 2 में छपा हुआ मुख्य पुस्तिका कोड समान हो. अगर ऐसा नहीं है तो तुरंत कक्ष निरीक्षक को सूचित करे और अपनी मुख्य प्रश्न पुस्तिका एवं उत्तर पत्रिका बदलवाए. हा, इथं एक सगळ्यात महत्वाची सूचना. इथं जो तुम्हाला उत्तर पत्रिका ही मिळणार आहे, पहा या ठिकाणी तुम्हाला कोड दाखवतोय. 1 मिनिट. हे बघा, उत्तर पत्रिकेचा तुम्हाला इथं नंबर आलेला आहे. हा जो कोड आहे हाच कोड तुमच्या प्रश्नपत्रिकेवर आहे का याची सुद्धा तुम्हाला खात्री करून घ्यायची आहे. म्हणजे ते दोन्ही सारखे असतील तर तुम्ही परीक्षा द्यायची, नाही तर सरांना सांगायचं सर मला प्रश्नपत्रिका वेगळी आली आणि उत्तरपत्रिका वेगळी आली. म्हणजे खास तुमच्या प्रश्नपत्रिकेसाठी वेगळी उत्तरपत्रिका तयार आहे. म्हणून ह्या 2-3 गोष्टी अगदी बारकाईने लक्षात घ्या आणि बाकी मग तुम्हाला सांगायची गरज नाहीये. आता या ठिकाणी काही गोष्टी, आता इथं जे पहा, हे जे आहे मुख्य प्रश्नपत्रिका पुस्तिका किंवा स्टेट, हे जे आहे हे सगळं पर्यवेक्षक भरणार आहेत. इथं वर दिलेलं पण असतं पहा, टू बी फिल्ड बाय इन्व्हिजिलेटर. म्हणजे जे आपले पर्यवेक्षक आहेत ते कुठून माहिती भरणार आहेत, तुमचा रोल नंबर ते भरणार आहेत, मुख्य प्रश्न पुस्तिकाचा नंबर ते भरणार आहेत, स्टेट, डिस्ट्रिक्ट, ब्लॉक, सेंटर हे सुद्धा ते भरणार आहेत. आता ही माहिती त्यांना कुठून मिळते, तर तुमची जी यादी येते आपल्या विद्यार्थ्यांची, ज्याच्यावर तुम्ही स्वाक्षरी करता, स्वाक्षरी पट ज्याला म्हणतात, त्यावर या सगळ्या गोष्टी असतात आणि ह्या पाहून तुम्हाला ते सर मदत करतील. कारण एका वर्गात फक्त 25 विद्यार्थी असतात आणि 25 विद्यार्थ्यांची माहिती भरण्यासाठी त्यांना फार जास्त वेळ लागत नाही. आणि जर समजा सरांनी सांगितलं हा चला तुम्ही स्टेटचा हा कोड लिहा, डिस्ट्रिक्टचा हा कोड लिहा, जर त्यांनी समजा चुकून सांगितलंच तर व्यवस्थित करा, अन्यथा हे काम पर्यवेक्षकांचं आहे, ते तुम्हाला नक्कीच प्रत्येक विद्यार्थ्यांना मदत करतील. ओके आर्यन, तुझ्या प्रश्नाचं उत्तर मिळालं? हो सर. येस. म्हणून घाई करू नका, नाहीतर सर याच्यामध्ये हे असेल काय की म्हणून मी भरतो. एकदा जर तुम्ही गोल केलं तर त्याला मिटवायला कुठलाही पर्याय नाही किंवा तुम्हाला दुसरी उत्तरपत्रिकाही दिली जात नाही. दुसरी उत्तरपत्रिका तेव्हाच दिली जाते जर त्यांच्याकडून देताना ती उत्तरपत्रिका फाटलेली असेल किंवा काही उत्तर पर्याय किंवा गोल किंवा वर्तुळ छापण्यात आलेले नसतील तर तुम्हाला दुसरी उत्तरपत्रिका देण्याचा अधिकार त्यांच्याकडे आहे. त्यावेळेसच ते देतील, एरवी तुम्हाला देणार नाहीत. तुमच्याकडून फाटली म्हणून तुम्हाला उत्तरपत्रिका बदलून मिळणार नाही. आणि इथून आता काम सोपं आहे. हा आपला ए प्रश्नसंच, ए प्रश्नसंचाची ए उत्तरपत्रिका, हा आपण पाहायचा मला ए ची प्रश्नपत्रिका आणि मला ए चीच उत्तरपत्रिका आहे काय, हे सगळ्यात महत्वाचं. नाहीतर मला प्रश्नपत्रिका भेटली बी ची आणि उत्तरपत्रिका भेटली ए ची, सोडवू नका. मला तिकडं बी संच आहे तर मला उत्तरपत्रिका सुद्धा बी संचचीच पाहिजे. नंतर इथं असणारे हे 80 प्रश्न
80 प्रश्नांचे 4 प्रमाणे 8 चोक 32, 320 वर्तुळ. त्यापैकी तुम्हाला फक्त गोल करायचे 80. त्या 80 मधलेच जितके खात्रीपूर्वक आहेत ते अगदी प्रश्न क्रमांक वाचून नीट करा, चुकवू नका. तुम्ही खूप सराव केलात आणि सराव करण्यासाठी या कोरोनानं तुम्हाला खूप वेळ दिला, कारण फेब्रुवारीमध्ये होणारी परीक्षा, मार्च गेला, एप्रिल गेला, जून, मे गेला, जूनही गेला, आता ऑगस्ट येतोय. म्हणजे 6 महिने तुम्हाला पिरियड मिळालेला आहे. आणखी काही राहिलं असेल तर तुम्ही जरूर करा. आणि इथं शेवटी एक काम आहे तुमचं, सिग्नेचर ऑफ कॅन्डिडेट इन रनिंग हँड, जे रात्री म्हणजे कालच्या तासामध्ये पाहिला. रनिंग हँड म्हणजे पेन न उचलता आपली स्वाक्षरी करणे. समजा गणेशला करायची स्वाक्षरी तर GANESH किंवा GK ठाकूर एकदाच करायची, पेन उचलायची नाही. रनिंग लेटर मध्ये मला तशी येते. यस यस, आज तुम्ही ते करणार आहात बेटा. तुम्ही मला स्वाक्षरी पाठवणार आहात. तुम्ही या डब्यामध्ये तुमचा परीक्षा क्रमांक एक गृहीत धरणार आहात. तुम्ही तुमचा उत्तरपत्रिकेचा आपला यस यस आर्यन. तुम्हाला माझी स्वाक्षरी दाखवू? नाही, आता नको दाखवू बेटा, आता नको. आता नको, कारण आता सरांच्या तासिकेला आपल्याला वेळ द्यायचा आहे. त्याच्यामुळं तुम्हाला फक्त या गोष्टी एवढ्या, कारण तुमच्यासाठीच नाही तर अनेकांना प्रश्न पडलेले असतात. कारण बऱ्याच जणांना काही सुविधा मिळालेल्या नसतात आणि ऐन वेळेला आता त्यांना परीक्षेला तोंड द्यायचंय. म्हणून त्या विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ जावा, त्या विद्यार्थ्यांपर्यंत या गोष्टी समजाव्यात, म्हणून आपण ही स्वतंत्र 20 ते 25 मिनिटाची तासिका या ठिकाणी घेतली. जेव्हा आपल्या समोरचे पर्यवेक्षक येतील तेव्हा या ठिकाणी ते त्यांची स्वाक्षरी करतील, तुम्हाला तुमच्या समोर करायला लावतील, किंवा तुम्ही अगोदरच केली असेल तर हरकत नाही. आणि स्वाक्षरी करताना आपण आपलं प्रवेशपत्र, हॉल तिकीट न्यायला विसरायचं नाही. विदाउट हॉल तिकीट तुम्हाला कोणीही परीक्षा देऊ देणार नाही. म्हणून, कारण तुम्ही म्हणसाल सर माझ्या मोबाईलमध्ये आहे सर, पण तुम्हाला मोबाईलला परवानगीच नाही, त्याच्यामुळे तेही काही जमणार नाही. म्हणून त्या ठिकाणी परीक्षा आज असं गृहीत धरा की मला उद्याला परीक्षेला जायचंय, माझी तयारी काय काय असणार आहे, त्या पद्धतीने तुम्ही तयार राहा. आणि छानपैकी हा तक्ता जो आहे, हा एक टू बी फिल्ड बाय द कॅन्डिडेट, हे 2 तक्ते तुम्ही वहीवर आपल्या तयार करा, जेणेकरून वर्तुळ रंगवायची आपल्याला सवय लागेल. सवय आहेच, मोडली नाहीये, पण ती आणखी छानपैकी वृद्धिंगत होईल. त्याच्यामध्ये तुमच्या कुठल्या चुका होणार नाहीत. आणि जर कुठं चूक होतच असेल तर ती मला सांगता येईल. तुम्ही तुमच्या मनाने तुमचा रोल नंबर आणि तुमच्या प्रश्न पुस्तिकेचा क्रमांक एक अंदाजे तुम्ही तुमच्या मनाने गृहीत धरा आणि ही कृती एवढ्या प्रिंटवर तुम्ही आज ग्रुपवर शेअर करा. ओके, काही अडचण असल्यास नक्की ग्रुपवर तुम्ही पाठवा. आपण एकमेकांशी चर्चा करू. जी गोष्ट मला कदाचित माहित नसेल ती मी माझ्या मित्रांना, आणखी बऱ्याच जणांना विचारून मी तुमच्यापर्यंत ती शेअर करेल. सो ओके, सरांच्या तासिकेचा टाइम झालेला आहे. यस बेटा. तुम्ही ही प्रश्नपत्रिका ओनली स्टुडंट मध्ये पाठवा. अगदी बेटा, एक 5 मिनिटांमध्ये पाठवणार आहे. आता सर सोबतच आहेत आपल्या. आणि सर आपण आता लागलीच आपण इथून म्हणजे एंड करणार आहोत, कारण ही मीटिंग आपली दुसऱ्या लिंकवर होती. आणि तुमच्यासाठी लिंक मित्रांनो दुसरी दिलेली आहे. काल पाठवलेली पहिली लिंक जी आहे 8 ते 9 या लिंकला तुम्हाला जॉईन व्हायचंय. ओके, बाय. अगदी 2 मिनिटांमध्ये मी ती लिंक सुरू करतो. बाय सर. बाय.